नमस्कार. कल्पना करा की तुम्ही एक डेव्हलपर आहात. तुमच्याकडे काही वर्षांचा अनुभव आहे आणि आता तुम्हाला क्लाउडच्या जगात एक मोठी उडी घ्यायची आहे. पण मग प्रश्न येतो, सुरुवात कुठून करायची? पर्याय तर खूप आहेत. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या मार्गावर बोलणार आहोत. मायक्रोसॉफ्टचं ॲज अ डेव्हलपर असोसिएट सर्टिफिकेशन. मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत स्रोतांच्या आधारावर आपण समजून घेऊया की हा संपूर्ण प्रवास कसा असतो, निर्णय घेण्यापासून ते सर्टिफाईड राहण्यापर्यंत. हो. आणि तुम्ही प्रवास हा शब्द वापरला तो अगदी योग्य आहे. कारण हे फक्त एक परीक्षा पास करण्यापुरता नाहीये. हे सर्टिफिकेशन म्हणजे एक प्रकारे एक घोषणा आहे. तुम्ही फक्त मी ॲझर वापरू शकतो असं नाही म्हणत, तर मी ॲझरवर एक संपूर्ण, सुरक्षित आणि कार्यक्षम ॲप्लिकेशन सुरुवातीपासून शेवटपर्यंत तयार करू शकतो हे सिद्ध करता. आणि आजच्या काळात कंपन्यांना असेच डेव्हलपर्स हवे आहेत. बरोबर. चला तर मग या प्रवासाचा पहिला टप्पा पाहूया. हा मार्ग नक्की कोणासाठी आहे? म्हणजे कोणी या सर्टिफिकेशनचा विचार करायला हवा? स्रोतामध्ये याला डेव्हलपर भूमिकेसाठी इंटरमिजिएट लेव्हलचं सर्टिफिकेशन म्हटलंय. आता इंटरमिजिएट म्हणजे नेमकं काय? म्हणजे ज्यांनी नुकतंच कोडिंग सुरू केलंय त्यांच्यासाठी हे नाही, बरोबर? अगदी बरोबर. इंटरमिजिएट म्हणजे तुमच्याकडे किमान 2 वर्षांचा व्यावसायिक प्रोग्रामिंगचा अनुभव आहे. तुम्ही फक्त कोड लिहित नाही, तर तुम्हाला ॲप्लिकेशनच्या संपूर्ण जीवनचक्राची म्हणजे लाईफ सायकलची समज आहे. म्हणजे ॲपची गरज काय आहे हे समजून घेण्यापासून ते डिझाईन, डेव्हलपमेंट, टेस्टिंग. डिप्लॉयमेंट आणि नंतर त्याचं मेंटेनन्स आणि मॉनिटरिंग. हो, अगदी. या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही कुठेतरी सहभागी झालेले असता. इथे एक गोष्ट मला थोडी खटकते. अनेकदा डेव्हलपर म्हटलं की फक्त कोडिंग करणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. पण इथे तर संपूर्ण जीवनचक्राचा उल्लेख आहे आणि स्रोतानुसार या भूमिकेत क्लाउड आर्किटेक्ट, DBA आणि डेव्हऑप्स टीमसोबत काम करणंही अपेक्षित आहे. याचा अर्थ काय होतो? हां, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आधुनिक क्लाउड डेव्हलपमेंट हे एक सांघिक काम आहे. तुम्ही एकटे बसून काहीतरी बनवू शकत नाही. विचार करा, तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी डेटाबेस हवाय, तर तुम्हाला DBAशी बोलायला लागेल. ॲप्लिकेशन आपोआप डिप्लॉय व्हायला हवं, तर डेव्हऑप्स टीमशी समन्वय साधावा लागेल. अच्छा. हे सर्टिफिकेशन हेच तपासतं की तुम्हाला फक्त तुमची भाषा येते की तुम्ही इतरांच्या भाषेतही बोलू शकता. तुम्हाला कळतं का की DBAला कोणत्या प्रकारची सुरक्षा हवी आहे किंवा डेव्हऑप्स इंजिनियरला डिप्लॉयमेंटसाठी काय माहिती लागेल. ही केवळ तांत्रिक नाही, तर संवाद आणि सहकार्याचीही परीक्षा आहे. म्हणजे थोडक्यात हे सर्टिफिकेशन तुम्हाला आयसोलेशनमध्ये काम करणाऱ्या कोडरवरून एका टीम प्लेयर, क्लाउड डेव्हलपरमध्ये बदलते. अगदी. आणि यासाठी ॲझर SDK, CLI आणि PowerShell यांसारख्या साधनांमध्ये प्रवीणता असणं तर गरजेचंच आहे. हो, कारण हीच ती साधनं आहेत ज्याद्वारे तुम्ही ॲझरशी संवाद साधता. GUI वापरून कोणीही एक व्हर्च्युअल मशीन तयार करू शकतं, पण जेव्हा तुम्हाला 100 मशीन्स एका स्क्रिप्टनी तयार करायचे असतील, तेव्हा तुम्हाला CLI किंवा PowerShell लागतंच. ही साधनं म्हणजे तुमच्या कामाला गती देणारे तुमचे सहकारीच आहेत, असं समजा. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळलं की हे कोणासाठी आहे आणि काय अपेक्षित आहे. आता सर्वात मोठ्या आवाहनाकडे वळूया. AZ204 ही परीक्षा. स्रोतामध्ये 5 मुख्य कौशल्ये तपासली जातील असं म्हटलं आहे. यातलं पहिलं आहे ॲज अ कम्प्यूट सोल्युशन्स डेव्हलप करणे. हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतंय. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगतो, कॉम्प्यूट म्हणजे तुमचा कोड कुठे आणि कसा चालणार आहे याबद्दलचे निर्णय घेणं. विचार करा, तुम्हाला मुंबईत राहायला घर घ्यायचंय. तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. एक अख्खा बंगला भाड्याने घेणं, एका मोठ्या बिल्डिंगमध्ये फक्त एक फ्लॅट घेणं, किंवा फक्त गरजेपुरतं हॉटेलमध्ये राहणे. बरोबर. आयझरमध्येही तसंच आहे. बंगला म्हणजे व्हर्च्युअल मशीन, पूर्ण ताकद, पूर्ण नियंत्रण, पण महाग. फ्लॅट म्हणजे कंटेनर, कमी जागा, कमी खर्च, पण शेजारी कोण आहे यावर लक्ष ठेवावं लागतं. आणि हॉटेल म्हणजे सर्व्हरलेस कम्प्युटिंग, जेवढा वेळ राहाल तेवढंच बिल. प्रत्येक प्रोजेक्टची गरज वेगळी असते आणि योग्य कॉम्प्यूट सोल्युशन निवडण्याची क्षमता इथे तपासली जाते. वा, ही उपमा खरंच खूप छान आहे. एकदम सोपं करून सांगितलं. दुसरा आणि तिसरा मुद्दा आहे स्टोरेज आणि सिक्युरिटी. याबद्दल काय सांगाल? स्टोरेज म्हणजे तुमचा डेटा कुठे ठेवायचा. ते पण घरासारखंच आहे. काही डेटा तुम्हाला तिजोरीत ठेवावा लागतो, म्हणजे Azure SQL, जो खूप सुरक्षित असतो. काही डेटा तुम्हाला मोठ्या गोदामात टाकावा लागतो, म्हणजे ब्लॉब स्टोरेज, जो स्वस्त असतो.
आणि सिक्युरिटी म्हणजे तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनला आणि डेटाला कुलूप कसं लावता. अच्छा. इथे फक्त कुलूप लावून भागत नाही, तर कोणाला आत यायची परवानगी आहे म्हणजे ऑथेंटिकेशन, आणि आल्यावर तो काय करू शकतो म्हणजे ऑथरायझेशन, हे ठरवण्याची क्षमताही तपासली जाते. आणि हे सगळं ॲप बनवतानाच करायचं असतं? हो, नंतर नाही. आणि शेवटचे 2 मुद्दे आहेत, मॉनिटरिंग, ट्रबल शूटिंग, ऑप्टिमायझेशन आणि थर्ड पार्टी सर्व्हिसेसना कनेक्ट करणे. याचा अर्थ ॲप बनवून आपलं काम संपत नाही. अजिबात नाही. खरं काम तर ॲप डिप्लॉय झाल्यावर सुरू होतं. आपलं ॲप व्यवस्थित चालते का, कुठेतरी स्लो तर होत नाहीये ना, यावर लक्ष ठेवणं म्हणजे मॉनिटरिंग. काही अडचण आल्यास ती शोधून काढणं म्हणजे ट्रबल शूटिंग, आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वेग मिळवणं म्हणजे ऑप्टिमायझेशन. आणि तो 5वा मुद्दा, API इंटिग्रेशन. म्हणजे तुमचं ॲप इतर सेवांशी कसं बोलतं. उदाहरणार्थ पेमेंटसाठी रेझर पे वापरणं किंवा मेसेज पाठवण्यासाठी ट्विलिओ वापरणं. आजकाल कोणतंही ॲप एकटं काम करत नाही. खरंय. ठीक आहे, म्हणजे हा अभ्यासक्रम खूपच व्यापक आहे. हे सगळं पाहून कोणालाही थोडं दडपण येऊ शकतं. त्या मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही परीक्षा पास कशी करायची? मायक्रोसॉफ्ट आपल्याला काही मदत करतं का, की थेट परीक्षेलाच सामोरं जावं लागतं? नाही. इथे मायक्रोसॉफ्टने खूप चांगली तयारी करून घेतली आहे. त्यांनी आपल्याला काही लाईफ जॅकेट्स दिले आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं आहे प्रॅक्टिस असेसमेंट. ही फक्त एक सराव परीक्षा नाही, तर तो एक आरसा आहे. तो तुम्हाला दाखवतो की तुमचे कोणते विषय पक्के आहेत आणि कुठे तुम्हाला अजून अभ्यासाची गरज आहे. अच्छा. आणि ह्याच्या उत्तरांमध्ये स्पष्टीकरणही दिलेलं असतं, ज्यामुळे तुमची संकल्पना अधिक स्पष्ट होते. अरे वा, म्हणजे अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते. आणि मी एक्झाम सँडबॉक्सबद्दलही ऐकलं आहे. ते काय आहे? एक्झाम सँडबॉक्स ही एक भन्नाट गोष्ट आहे. अनेक हुशार उमेदवार परीक्षेच्या दिवशी तो नवीन इंटरफेस, प्रश्नांचे प्रकार पाहून गोंधळतात आणि वेळ वाया घालवतात. सँडबॉक्स तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षा आधीच तोच इंटरफेस वापरायला देतो. म्हणजे तुम्ही प्रश्नांची उत्तरं कशी निवडायची, केस स्टडी कशी वाचायची याचा सराव आधीच करू शकता. परीक्षेच्या दिवशी तुम्ही फक्त प्रश्नांवर लक्ष केंद्रित करता, इंटरफेसवर नाही. हे तर खरंच खूप उपयुक्त आहे. म्हणजे परीक्षेच्या दिवशी कोणताही सरप्राईज नसतं. तयारीच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अनेकदा समोर येतो, तो म्हणजे परीक्षेसाठी नोंदणी. स्रोतामध्ये एका गोष्टीवर खूप भर दिलाय. हो, आणि ही चूक इतके लोक करतात की नंतर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नसतो. सूचना अगदी सोपी आहे. परीक्षेसाठी नोंदणी करताना नेहमी तुमचं वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट खातं म्हणजे पर्सनल MSA वापरा. कधीही तुमच्या कंपनीचं किंवा कॉलेजचं खातं वापरू नका. पण का? कंपनीच्या खात्यावर नोंदणी केली तर काय बिघडतं? सगळंच बिघडतं. विचार करा, तुमचं सर्टिफिकेशन ही तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे. तुमच्या कष्टाची कमाई आहे, कंपनीची नाही. तुम्ही ते कंपनीच्या ईमेलवर लिंक करणं म्हणजे तुमच्या घराची चावी शेजाऱ्याकडे देण्यासारखं आहे. जोपर्यंत शेजारी तिथे आहे तोपर्यंत ठीक, पण उद्या तुम्ही नोकरी बदलली, कंपनी सोडली, की तुमचं खातं बंद होतं. हो, आणि त्यासोबत तुमचं सर्टिफिकेशन, तुमची परीक्षेची सगळी हिस्ट्री कायमची पुसली जाते. ती परत मिळवता येत नाही. तुम्ही अक्षरशः तुमच्याच घरातून बाहेर फेकले जाता. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्टिफिकेशन नेहमी स्वतःच्या पर्सनल ईमेलवरच. हां, खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा इशारा आहे. बरं, इतकी सगळी तयारी केली, पण समजा पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळालं, तर काय? तर काहीही फरक पडत नाही. उलट जास्त शिकायला मिळतं. गंमत सांगतो, मी माझ्या पहिल्या प्रयत्नात AZ900, जी अझ्योरची सर्वात सोपी परीक्षा मानली जाते, ती नापास झालो होतो. अरे, हो, सुरुवातीला खूप लाज वाटली, पण नंतर कळलं की अपयशातूनच आपल्या चुका कळतात. मायक्रोसॉफ्टची पॉलिसी ही खूप चांगली आहे. पहिल्या प्रयत्नानंतर तुम्ही फक्त 24 तासांनी पुन्हा परीक्षा देऊ शकता. त्यामुळे नापास होण्याला घाबरू नका. ती शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळाला असेल. आता समजूया परीक्षा पास झाली, सर्टिफिकेशन मिळालं, मग आता आयुष्यभर आरामात बसायचं का? हाच तर क्लाउडमधला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. इथे काहीही कायमस्वरूपी नसतं. हे सर्टिफिकेशन 1 वर्षासाठी वैध असतं. दर 12 महिन्यांनी तुम्हाला त्याचं नूतनीकरण म्हणजे रिन्युअल करावं लागतं. दरवर्षी? हे थोडं त्रासदायक नाही का? सुरुवातीला वाटू शकतं, पण यामागचा उद्देश खूप महत्त्वाचा आहे. क्लाउड तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतं की गेल्या वर्षी जे महत्त्वाचं होतं ते आज कदाचित कालबाह्य झालं असेल. रिन्युअलची प्रक्रिया तुम्हाला त्या बदलांसोबत अपडेटेड ठेवते. पण याचा खरा फायदा करिअरमध्ये होतो.
विचार करा, तुम्ही एका मुलाखतीत आहात. तुम्ही म्हणालात की मी 3 वर्षांपूर्वी AZ 204 पास झालोय. मुलाखत घेणारा विचार करेल, 3 वर्षात तर ॲझ्युअरमधल्या अर्ध्या सेवा बदलल्यात. हां, बरोबर. पण या उलट जर तुम्ही म्हणालात की माझं ॲझ्युअर डेव्हलपर सर्टिफिकेशन ॲक्टिव्ह आहे आणि मी गेल्या महिन्यातच रिन्युअल असेसमेंट दिली आहे, तर त्याचा अर्थ होतो की तुम्ही केवळ सर्टिफाईड नाही तर करंट आहात. तुम्ही आजही तितकेच रिलेव्हंट आहात. हा खूप मोठा फरक आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की रिन्युअलसाठी पुन्हा ती पूर्ण परीक्षा द्यावी लागत नाही, बरोबर? हो, हीच त्यातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मायक्रोसॉफ्ट लर्नवर एक छोटी विनामूल्य ऑनलाईन असेसमेंट द्यावी लागते. ती ओपन बुक असते आणि ती फक्त गेल्या 1 वर्षात झालेल्या नवीन बदलांवर आधारित असते. त्यामुळे ही प्रक्रिया तुम्हाला शिकण्यासाठी प्रोत्साहित करते, शिक्षा देत नाही. उत्तम. याशिवाय तयारीसाठी स्टडी गाईड आणि सपोर्ट फोरमसारखी संसाधनेही आहेतच. आणि स्रोतांमध्ये एक लहानशी पण महत्त्वाची सूचना आहे की 2026 मध्ये या परीक्षेच्या इंग्रजी आवृत्तीत बदल होणार आहेत. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. अगदी. त्यामुळे तयारी करताना नेहमी लेटेस्ट स्टडी गाईड आणि मायक्रोसॉफ्ट लर्नवरील लर्निंग पाथ्सचाच आधार घ्यावा. तर आज आपण मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड अझोर डेव्हलपर असोसिएट या सर्टिफिकेशनच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. थोडक्यात सांगायचं तर हे इंटरमिडिएट डेव्हलपर्ससाठी आहे, ज्यांना फक्त कोडिंग नाही तर संपूर्ण क्लाउड ॲप्लिकेशन जीवनचक्राची जबाबदारी घ्यायची आहे. हो, जे डेव्हलपर्स आपली ॲझरमधील कौशल्य सिद्ध करू इच्छितात आणि आपण काळाच्या पुढे आहोत हे दाखवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा एक मान्यता प्राप्त आणि उत्तम मार्ग आहे. हे सर्टिफिकेशन तुमच्या रेझ्युमेवर फक्त एक लोगो नाही, तर तुमच्या क्षमतेची आणि वचनबद्धतेची साक्ष आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छिते. आपण ज्या स्रोतावर चर्चा केली तिथे मायक्रोसॉफ्ट अप्लाइड स्किल्स आणि मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन्स असे 2 मार्ग दिसतायत. आणि विचार करण्यासाठी गोष्ट ही आहे की आपल्या करिअरच्या सध्याच्या टप्प्यावर कोणता मार्ग अधिक योग्य आहे. समजा तुम्हाला फक्त एक विशिष्ट काम जसं की ॲझरवर एक सुरक्षित स्टोरेज अकाउंट तयार करणे हे शिकायचे आणि सिद्ध करायचे आहे. त्यासाठी अप्लाइड स्किल्स हा एक छोटा केंद्रित मार्ग आहे. पण जर तुम्हाला एका संपूर्ण भूमिकेसाठी म्हणजे ॲझर डेव्हलपर म्हणून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर सर्टिफिकेशन हा व्यापक मार्ग आहे. तर प्रश्न हा आहे की तुम्हाला सध्या एका विशिष्ट कौशल्याची गरज आहे की एका संपूर्ण भूमिकेची ओळख हवी आहे? याचं उत्तर तुमच्या पुढच्या करिअरची दिशा ठरू शकतं.